तर पहा मित्रांनो, पहिलाच प्रश्न जो आहे त्यात आपण स्टेट बोर्ड इयत्ता 5वी असं लिहिलेलं आहे. त्याचं कारण असं की हा प्रश्न जो आहे आपण तो स्टेट बोर्डमधून उचललेला आहे. म्हणजे 5वीचं जे पुस्तक आहे पाठ्यपुस्तक, त्या पाठ्यपुस्तकातील हा प्रश्न आपण घेतलेला आहे. त्यामुळे पहा इयत्ता आपल्याला माहितीच आहे की पात्रता 7वी आहे, तर त्या दर्जाचे प्रश्न राहतील. असं नाही की प्रश्न अत्यंत कठीण स्वरूपाचे असतील. प्रश्न सोपेच असू शकतात, पण ते डाटावर आधारित असतील. तर पहा या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आपण कठीण प्रश्न नाही घेतलेले. आपण असे प्रश्न घेतलेले आहेत की जे वारंवार परीक्षेला विचारले जात आहेत सध्याही आणि पुढेही विचारल्या जाण्याची शक्यता आहे. त्याच प्रश्नाचा सराव आपण करणार आहोत. तर हे प्रश्न अगोदरही काही एक्झामला येऊन गेलेले आहेत आणि आशा आहे की येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा विचारले जातील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या प्रश्नपत्रिकेला. तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपला, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तिसरा. तर पहा ही जी माहिती आहे ही 5वीच्या पुस्तकात दिलेली आहे. इयत्ता 5वी पाठ्यपुस्तक म्हणजेच आपलं स्टेट बोर्ड जे आहे त्या 5वीच्या पुस्तकात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिसून जाईल. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हा फोटो आहे. हा फोटो आपण काढलेला आहे 5वीचं 2023चं पुस्तक आहे इयत्ता 5वीचं. त्यामध्ये पहा अगोदरच दिलेलं आहे दिल्ली भारताची राजधानी आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे की राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो मध्य प्रदेशचा म्हणजेच MP चा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आपला महाराष्ट्र. आणि खालची लाईन तुम्ही पाहू शकता, सर्वात लहान राज्य जर विचारलं भारतातील तर त्याचं योग्य उत्तर राहणार आहे गोवा. तर ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. एक मोठं राज्य आपलं राजस्थान, दुसरं सर्वात लहान राज्य गोवा, त्यानंतर आपला महाराष्ट्र येतो तिसऱ्या क्रमांकावर आणि देशाची राजधानी दिल्ली ही तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे. वळूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तर पहा दुसरा प्रश्न आहे की नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच गोंदिया जिल्ह्यात नागझिरा हे अभयारण्य आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे आपला, खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तेरेखोल. कारण की का वर्धा, वैनगंगा आणि इंद्रावती ह्या पूर्ण गोदावरीच्या उपनद्या आहेत. तेरेखोल मात्र आपल्याला दक्षिण कोकणात आढळून येते, त्यामुळे तेरेखोल ही गोदावरी नदीची उपनदी नाही. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 4 आहे, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे की दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणी आक्रमण केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अलाउद्दीन खिलजी याने दक्षिण भारतावर सर्वप्रथम आक्रमण केले. त्यानंतर पहा जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुसुमाग्रज आणि यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. तेही तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7 आहे की विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायट्रोजन हा वायू विद्युत बल्बमध्ये असतो. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 8 आहे की पाण्याची घनता रिकामी जागाला उच्चतम असते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 सेल्सिअस. 4 सेल्सिअसला पाण्याची घनता ही उच्चतम असते. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 8 आहे की पोलिओ हा रोग रिकामी जागापासून होतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विषाणू या पासून आपल्याला पोलिओ हा रोग होतो. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे 10, मूलभूत हक्क राज्यघटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तिसऱ्या भागात. तिसऱ्या भागात आपल्याला मूलभूत हक्क दिसून येतात आणि आपले मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत ते जर विचारलं तर ते आपल्या चौथ्या भागात समाविष्ट आहेत आपले मार्गदर्शक तत्त्वे. आणि चौथा अ जो भाग आहे आपला चौथा अ मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्ये दिसून येतात. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे 11वा, जिल्हा व सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर पहा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, अगोदर येऊन गेलेला आहे. तर जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार याचा पर्याय क्रमांक 1 म्हणजेच राज्यपाल हे उत्तर योग्य आहे. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा की जिल्हा व सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 12 आहे आपला, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर फक्त घटना समितीचे जर विचारले तर राजेंद्र प्रसाद. त्यामुळे याचं पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 13 आहे आपला, वारा सुटला आणि पाऊस गेला या वाक्याचा प्रकार कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संयुक्त वाक्य. कारण की का 2 केवळ वाक्य आणि वा किंवाने जर जोडलेले असतील तर ते संयुक्त वाक्य असतात. त्यामुळे आणि या शब्दामुळे तुम्ही
संयुक्त वाक्य आहेत, पण 2 केवळ वाक्य असणं गरजेचे आहे. तर पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर यांना रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. हा प्रश्न आपण अगोदरही बघितलेला आहे. यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते आणि त्यांची गाजलेली कविता कोणती आहे या अगोदर आपण ते डिस्कस केलंच. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 15 आहे की चतुर्भुज होणे म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लग्न होणे. तर पहा मित्र, यामध्ये आपण फक्त 15 प्रश्नांचा समावेश केलेला आहे. तुमची प्रश्नपत्रिका जी राहणार आहे ती एकूण 30 प्रश्नांची राहील आणि तुम्हाला 30 गुण त्या ठिकाणी असतील. आपण हे उल्लेख 30 तास केलेला आहे आणि तुम्ही सरावही 30 तास करणे गरजेचं आहे. या ठिकाणी आपण 15 का घेतले? 15 घ्यायचं मागचं कारण हे की तुम्हाला विषय तर माहितीच असतील की शिपाई व हमाल पदासाठी एकूण 8 विषय आहेत. त्या 8पैकी जर आपण करंट अफेअर हा विषय यामध्ये कव्हर केलेला नाही. कारण की का, सध्या एकदम तुमची डेट फिक्स झालेली नाही. एक्झामची जी डेट आहे तुमची ती फिक्स झालेली नाही आहे. एक्झामची डेट फिक्स नसल्यामुळं जर आपण आता म्हणजे डिसेंबरमध्ये जर आपण करंट अफेअरच्या प्रश्नांचा विचार केला तर मागील 6 महिने म्हणजे आपण जूनपासून करंट अफेअर समजा आपल्या या टेस्टमध्ये ॲड केलं असतं. पण जून ते डिसेंबर हा 6 महिन्याचा म्हणजे 6 महिन्याचा जो कालावधी आहे या दरम्यान जर आपण करंट अफेअर घेतलं आणि तुमची परीक्षा जर म्हणजे मार्च किंवा एप्रिल 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यात जर तुमची परीक्षा झाली समजा जिल्हा न्यायालयाची, तर तुम्हाला हे करंट अफेअर एकदम म्हणजे 10 महिन्या मागचं होऊन जाईल. जर जून महिन्याचं करंट अफेअर आता घेतला आपण जून जुलै, तर तुम्हाला ते एकदम लेटचं करंट अफेअर होऊन जाईल. त्यामुळे आपण यामध्ये करंट अफेअरच्या प्रश्नांचा समावेश केलेला नाही. करंट अफेअरचा आपण समावेश केलेला नाही. दुसरं म्हणजे पहा, दुसरी गोष्ट कोणती, आपण एक करंट अफेअर विषय सोडलेला आहे ज्यावर तुम्हाला 4 ते 5 प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण त्या प्रश्नाचा समावेश इथे केलेला नाही. दुसरं, तुम्हाला साहित्य नावाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. साहित्यावरही सुद्धा आपण यामध्ये बोललेलो नाही. तिसरं आपलं असणार आहे स्पोर्टसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं नाही. तर पहा, हे 3 घटक जे आहेत त्या घटकांवर आपण प्रश्न घेतलेला नाही. आणि चौथा उल्लेख आहे ग्रामरचा. म्हणजे ग्रामर जे आहे ग्रामरचा उल्लेखसुद्धा आपल्याला सिलेबसमध्ये दिसतो, पण आपण ग्रामरसुद्धा घेतलेलं नाही. त्याचं कारण का? कारण की तिथं फक्त व्याकरण आपल्याला सांगितलेलं आहे. सिलेबसमध्ये व्याकरणमध्ये 2 पार्ट पडतात, एक इंग्लिशचं आणि दुसरं मराठीचं. तर आपण मराठीचे 2 प्रश्न टाकले पण इंग्लिशचा प्रश्न टाकलेला नाही, कारण की इंग्लिश येईल पण सध्या कन्फर्म सांगणे शक्य नाही. त्यामुळे आपण कोणत्या प्रश्नाचा सराव करतो? ज्या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे, म्हणजे या अगोदरही परीक्षेला विचारले जात आहेत आणि विचारले जातील, अशाच टॉपिकवर आपण ही प्रश्नपत्रिका तयारी केलेली आहे. त्यामुळे आपण फक्त 15 प्रश्नांचा समावेश घेतलेला आहे, जो की नेहमी विचारला जातात. ते प्रश्न कोणती एक्झाम असो, पोलीस भरती असो, तलाठी असो, असं नाही की हे प्रश्न आलेले नाही. हे प्रश्न आलेले आहेत. 2014च्या तलाठीमध्ये आलेले आहे, नंतर पोलीस भरतीमध्ये सुद्धा आलेले आहे, किंवा इव्हन वनरक्षकमध्ये सुद्धा तुम्हाला या प्रश्नाचा समावेश दिसेल. आता जी वनरक्षक भरती झाली 2023ला, त्यामध्ये सुद्धा हे प्रश्न विचारलेले आहेत. तर जे एव्हरग्रीन टॉपिक्स आहेत त्यावरच आपण ही प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. त्यामुळे आपण इंग्लिश यात स्किप केलेला आहे, करंट अफेअर स्किप केलेला आहे, आणखी ते साहित्य स्किप केलेलं आहे, वरून स्पोर्ट्स हे 4 टॉपिक तुमच्या सिलेबसमधले आपण स्किप केलेले आहे. फक्त आपण मोजक्याच टॉपिकचा सराव केला. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते करू नका, तुम्ही पर्सनली ते टॉपिक तुमचे वाचणं गरजेचे आहे. पण आपण सध्या जर करंट अफेअरचे प्रश्न काढण्याचा विचार केला तर तो पुढं जर 2-3 महिने लेट झाली एक्झाम तर त्याचा काही फायदा तुम्हाला होणार नाही. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.